चला कुठतरी फिरायला जाऊ, कुठतरी लय दिवस झाला असं बोर झाले का होतोय. अय अखिल, काय म्हणतोय मी? हा अरे काहीतरी म्हणलो मी, लक्ष कुठं आहे तुझं? काय बायकोने मारलं बिरलं नाही ना? नाही रे, तसं नाही रे. मग कसला विचार करतोय? मला एका गोष्टीचं उत्तर द्या. एखादी व्यक्ती आपलं आईबाप सोडून घरदार सोडून माझ्यासाठी येऊ शकते का रे? तुझ्या तोंडाकडे बघून तर असं कोण वाटत नाही करेल तुझ्यासाठी. ह्याला काय कॉन्फिडन्स आहे तुझा? अरे बास का बाबा. अरे पण तू असा का विचार करतोय? पण माझी बायको रे. काय झालं वहिनीला? सगळं काय ठीक आहे ना? म्हणजे नाही रे, सगळं ठीक आहे पण मी ठीक नाही. तुला काय झालंय आता? का गोळ्या चुकल्यागत करतोय? अरे ती बिचारी काय नाही करत माझ्यासाठी, काय तुला सांगू आता. काहीच नाही करत का? अरे तिचं माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम आहे ना, काय सांगू तुम्हाला दोघांना. तोंडाने चेष्टा करते का माझी चोंग्या? नाही नाही, सांग सांग सांग. अरे ती माझी एवढी काळजी करते ना, काय सांगू तुम्हाला मी. काय नको सांगू, जी काळजी करतात ना ती सांग. अरे माझी बायको सकाळी उठल्यापासून माझ्यासाठी राबते रे. अरे हो, पण त्यात एवढं इमोशनल व्हायची काय गरज आहे? अरे तू मूर्ख आहे का? एका बाईला आपल्यासाठी ना किती त्याग करायला लागतो माहिती आहे तिच्या आयुष्यात? नाही. अरे एखाद्या मुलीचं लग्न झालं ना, त्याचं पूर्ण आयुष्यच बदलतं रे. बरोबर बोलतोय तू. जी मुलगी लग्ना अगोदर स्वतःच ताट उचलत नव्हती, आता ती स्वतःच्या ताटाबरोबर सगळ्यांची ताटं धुवायला लागली. जिला स्वयंपाकाचा स माहित नव्हता, ते आता घरात सगळ्यांचा स्वयंपाक करायला लागली. एवढा त्रास, एवढं सगळी काम करते ती. नवरा म्हणून आपण काय करतो रे? आपल्याला सगळी काम हातात लागतात. आपला बेल्ट कुठे, आपली घड्याळ कुठे, सगळं आपण त्याला सांगायचं. आपण नुसते ऑर्डर द्यायचे त्यांना, हे आण ते आण नुसतं. बरोबर आहे तुझं. अरे घरच्यांच्या आवडी निवडी बघायच्या, सासू सासऱ्यांचं सगळं काम करायचं, सगळं बघायचं, तरी पण आपण तिला बोलायचं. हा, हे चुकीचं आहे रे. म्हणजे बायको म्हणून तिने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. कधी ती आई होते, कधी बहीण होते, कधी मैत्रीण होते. सगळ्या गोष्टी स्वतःच्या सामावून घेते. त्यांच्यासारखं कोण करू पण शकत नाही रे. त्यांच्या काय अपेक्षा असते तर? थोडासा नवऱ्याने वेळ द्यावं, बाहेर फिरायला न्यावं, थोडस ऐकावं. हा ना. अरे थोडस केलेल्या जेवणाची थोडीशी तारीफ करावी, दुसरं काय लागते त्यांना? म्हणजे चांगलं झालं नसलं तरी खोटं खोटं हो म्हणायचं का? अरे म्हणायचं फक्त तसं. तुला काय सांगू, माझी बायको आहे ना माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी काय काय करते, आता तुला काय सांगू. भाग्यवानच भावा तू की तुला असली बायको मिळाली. हो रे. आता ती सकाळपासून एवढं काम करते ना, पायाला जी तिच्या बिंगरी बांधलेली असते ना, ती बघून आहे ना मला कस तरीच होत. अरे बघवत नाही मला. भावा, मला माहित नव्हतं रे तुझं वहिनीवर एवढं प्रेम आहे. हा, अरे म्हणजे मला आधी असं वाटायचं की तू काय बायकोला समजून घेशील, पण आज आहे ना भाऊ, मन जिंकलंस तू आपलं. खरंच आज मन जिंकलंस तू. म्हणजे कसं आहे, मित्र म्हणून आहे ना आमच्या मनात तुझा आदर अजून वाढला, माहितीये का? जो त्रास आहे ना हा मला सहन होत नाही, बघवत नाही रे आता. अरे पण तू स्वतःच्या बायकोला सपोर्ट करतोय ना, हे पण काय कमी गोष्ट नाहीये, लक्षात घे. अरे तिला जो हा त्रास होतोय ना, त्या त्रासापासून तिला मुक्त होण्यासाठी मी एक निर्णय घेतलाय. म्हणजे काय सोडून बिडून देणार नाही ना? अरे असं काय बोलतोय येड्यासारखं? तिच्यामुळे तर आमच्या घराला रौनक आहे, आणि तिला सोडून बिडून दिलोय मी. आज काय विचार करतो येड्यासारखं तू? मग काय करणार आहे? अरे तिला घरचा त्रास होऊ नये, मुलाच्या कामाचा, मुलाचा सांभाळण्याचा त्रास होऊ नये म्हणून मी आहे ना दुसरं लग्न करणार आहे. काय येडा बेडा झालाय का काय? हे म्हणजे तुझं असं झालं, हळूच पादायचं आणि कुठनं वाशी तुम्ही म्हणायचं दुसरं लग्न करायचंय. हा, उठीत ना, चल बाहेर निघ. अरे अरे तसं नाही, तसं नाही, असं नाही, नाही. उठ बाहेर, तसं बाहेर, नाही. बाहेर, बाहेर. चल चल बाहेर, चल तसं नाही. बाहेर, चल.